नमस्कार मंडळी, उद्यावरतीच गुढीपाडवा आलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी, गुढीची अगदी योग्य आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, गुढी उभारण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही गुढी उभारायची नाही, गुढीसाठी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कोणत्या नैवेद्याचा जास्त मान आहे, गुढीची संपूर्ण पूजाविधी आणि गुढी कधी उतरवावी अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे। तर या दिवशी गुढी उभारण्यापूर्वी या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची साफसफाई स्वच्छता करावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे। या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, त्यामुळे तुम्ही अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान देखील करू शकता। दारामध्ये छानशी रांगोळी काढावी। गुढी आपल्याला ज्या ठिकाणी उभारायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पण छान रांगोळी काढावी। तिथे पाट मांडून त्यावरती नवं कोरं वस्त्र टाकावं आणि त्या वस्त्रावरती मी इथे तांदळाने एक स्वस्तिक काढलेलं आहे। स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभचिन्ह मानलं जातं। त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे। सर्व रांगोळीवरती पण आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। तसेच इथे मी एक तांब्याचा कलश स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती ओल्या गंधाने आपल्याला स्वस्तिक आणि 5 नाम काढून घ्यायचे आहेत। आपण अशी सगळी तयारी करून घेऊ शकता। रोजची देवपूजा करून घ्यावी। देवांना पण या दिवशी फुलांनी छान सजवावे। या दिवशी गणपती, शिवपार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा पण केली जाते आणि गुढीची पण विधिवत अशी पूजा करावी। तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक लांब बांबूची किंवा वेळूची काठी घ्यायची आहे। ती काठी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। ती काठी आपण स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यावरती मी असे 2-2 भस्माचे पट्टे ओढून घेतलेले आहेत। मी ओलं भस्म करून घेतलेलं आहे। तुम्ही 2-2 किंवा 3-3 पण पट्टे ओढू शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाने सुद्धा पट्टे ओढू शकता। त्यावरती हळदी कुंकू लावायचं आहे। यंदा गुरुवारी 19 मार्चला आपण गुढी उभारणार आहोत, पण यावर्षी गुढी उभारण्यासाठी जो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तो गुरुवारी सकाळी 6:54 नंतर आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभारायची आहे। म्हणजे सकाळी साधारण 7 नंतर 8 ते 8:30 दरम्यान तुम्ही गुढी उभारू शकता। कारण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्या लागलेली आहे आणि ती अमावस्या गुरुवारी सकाळी 6:53 संपते आणि त्याच्यानंतरच आपण गुढी उभारायची आहे। फक्त सकाळी 7च्या आत मात्र चुकून ही गुढी उभारू नका। सकाळी 7 नंतर 8 वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता। आणि सकाळी 7च्या आत मात्र फक्त गुढीची पूजाच नाही तर आपण जे काही गुढीपाडव्यानिमित्त पूजाविधी करतो, काही व्रतवैकल्य करतो किंवा चैत्र नवरात्री असेल तर सकाळी अमावस्या समाप्तीनंतरच आपल्याला सकाळी 7 नंतर जे काही पूजाविधी असतील त्या करायच्या आहेत। तर गुढी उभारण्यासाठी आपण शक्यतो बांबूची उंच काठी घ्यावी, कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे। गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो। तर मी काठीला भस्म, हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर आपण गुढीला नेसवण्यासाठी काठपदराची साडी मी इथे घेतली आहे। याऐवजी तुम्ही जरीची साडी किंवा रेशमी वस्त्र पण घेऊ शकता, पण शक्यतो शुभ रंगाची साडी नेसवावी। लाल, हिरवा, पिवळा, केशरी, चिंतामणी कलरची साडी तुम्ही नेसवू शकता आणि ती साडी पण नवीन असावी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण ज्या पद्धतीने साडीच्या निर्या करतो तर अगदी त्याच पद्धतीने मी अशा या सगळ्या साडीच्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत। संपूर्ण साडीच्या आपल्याला अशा निर्या किंवा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि वरून खालीपर्यंत मी त्या अगदी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। त्यासोबतच आपण एक ब्लाऊज पीस पण घ्यायचा आहे आणि त्याच्या पण अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घेऊ शकता किंवा ब्लाऊज पीसची अशी छोटी उभी घडी करून घ्यायची आहे आणि ते दोन्ही एकत्र धरून आपण त्या काठीला छान असं दोरीने बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुढीला साखरेचा गाठी हार घालायचा आहे, फुलांचा हार देखील घालायचा आहे। त्यासोबतच कडुलिंबाची जी डहाळी असते, जो की या दिवसांमध्ये कडुलिंबाला बहर आलेला असतो, तर अशा पद्धतीची डहाळी आपण गुढीला बांधायची आहे। हे सर्व आपण एका दोरीच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे। फक्त लक्षात ठेवा, गुढीची साडी बांधताना किंवा या ज्या काही गोष्टी असतील, हार असेल, कडुलिंबाची डहाळी असेल, तर ते बांधण्यासाठी शक्यतो सुतळीचा वापर करू नका। तुम्ही लाल पिवळा धागा घेऊ शकता किंवा इतर कोणताही पांढरा धागा घेऊ शकता। हे सगळं असं दोरीने घट्ट बांधून घेतल्यावरती त्यावरती आपण जो कलश घेतला होता तो असा उलटा ठेवायचा आहे।
आणि अशा पद्धतीने तरी आपली गुढी सजवून तयार झालेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन ही करण्याची परंपरा आहे। यामध्ये तुम्ही शालेय साहित्य, वह्या, पाटी, पुस्तके यांचे देखील पूजन करू शकता। ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती उभी करायची आहे। तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये, टेरेसवरती पण उभारू शकता। तर आपण पाटावरती जिथे स्वस्तिक काढलेला आहे त्यावरती मी अशा पद्धतीने गुढी उभारून ही गुढी आपल्याला एका दोरीच्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट अशी बांधून घ्यायची आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेच्या गाठीचं पण फार महत्त्व आहे। या दिवशी लहान मुलांनाही गळ्यामध्ये साखर गाठी हौसेने घातली जाते। या दिवशी या साखर गाठीचं फार महत्त्व असतं, त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते। हा हार खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही, म्हणून लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालून तो त्यांना खायला सांगितला जातो। तसेच कडुनिंबाचं पण या दिवशी खूप मोठं महत्त्व आहे। या दिवसांमध्ये झाडाला नवीन पालवी फुटलेली असते, नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे कडुनिंबाचं पण सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो आणि आयुर्वेदिक दृष्ट्या पण त्याचं खूप महत्त्व आहे। तर गुढी अशी व्यवस्थित बांधून झाल्यावरती गुढीची पण विधिवत अशी पूजा करायची। कोणतीही पूजा आपण दीपपूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी मी दिव्याची पूजा करून घेतली। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून नमस्कार केला। त्यानंतर कोणतीही मुख्य पूजा करण्याआधी गणपतीचं पूजन केलं जातं, त्यामुळे इथे मी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी मांडलेली आहे। तुम्ही देवघरातली गणपतीची मूर्ती घेऊ शकता। त्या सुपारीवरती पण आपल्याला छान असा पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपतीचा मंत्र म्हणत। आणि अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची पण चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची, मनोभावे नमस्कार करायचा। त्यामुळे आपली पूजा एकदम शांत आणि निर्विघ्नपणे पार पडते। त्याच्यानंतर मग आपण गुढीची पूजा करणार आहोत। तर गुढीला आधी मी थोडंसं पाणी लावलं, त्याच्यानंतर भस्म लावायचं, चंदन लावायचं, हळदी कुंकू लावायचं। महिलांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं। अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत, घंटानाद करायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, आरती ओवाळायची आहे। तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती पण म्हणू शकता। मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या दिवशी सर्वात महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि या दिवसांमध्ये कडुलिंबाला जी पांढरी फुले आलेली असतात तर ती फुले त्यामध्ये घालतात, किंवा काही जण कडुलिंबाची पानं पण घालतात। तर ते सर्व मिक्स करून त्याचा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर गुढीजवळ थोडासा तसाच ठेवून बाकीच्या घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून दिला जातो। त्याचबरोबर इथे मी गोड शेवयांचा भात पण घेतलेला आहे नैवेद्यासाठी। आमच्या इकडे गोड शेवयांच्या भाताचाही नैवेद्य दाखवला जातो। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, पण शक्यतो गोड शेवया पण या दिवसांमध्ये केल्या जातात, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा शेवया केल्यावरती त्याचा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा असतो। पाण्याचं मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवायचा, नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं, नैवेद्यम समर्पयामी। आणि त्यानंतर मग दुपारी आपण गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा असतो। मग त्यामध्ये या दिवशी घरामध्ये कोणी पुरणपोळी करतं, कोणी श्रीखंडपुरी करतं, किंवा तुम्ही जे काही घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य आपण दुपारी गुढीला दाखवायचा आहे। आमच्याकडे तर विशेष करून पुरणपोळी बनवली जाते। तुमच्याकडे जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य गुढीला दुपारी दाखवा। सर्वात शेवटी गुढीची पूजा झाल्यानंतर गुढीसमोर आपल्याला नारळ फोडायचा आहे। गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो, त्यामुळे गुढीची पूजा करताना आपल्याला ब्रह्मध्वजाचे स्मरण करायचे आहे। ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर गुढीला प्रार्थना करायची आहे। शेवटी घरातील सर्व सदस्यांनी हात जोडून गुढीला नमस्कार करायचा आहे, नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत गुढीची पूजा करून गुढीला साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी सन्मानाने खाली उतरवायची आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीच्या पूजा विधीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।